नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 3000 रुपये महिलांच्या खात्यात 17 तारखेला शनिवारी जमा केले जाणार आहेत। मात्र याच महिलांच्या खात्यात 17 तारखेला 3000 रुपये जमा होणार आहेत। तुम्हाला वाटत असेल आमचा फॉर्म मंजूर झाला आहे, आमच्या खात्यात पैसे जमा होणार, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या मंजूर झालेल्या फॉर्म पैकी काही महिलांच्या खात्यात त्या दिवशी पैसे येणार नाहीत, तर कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, जवळपास 1,05,00,000 महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत। तेव्हा ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे, तसेच ज्यांचे बँक खाते चालू आहे, याच महिलांच्या खात्यात 17 तारखेला 3000 रुपये जमा होणार आहेत। आणि ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांच्या खात्याला आधार लिंक नाही, तसेच ज्या महिलांचे बँक खाते बंद पडले आहे, त्या महिलांच्या खात्यात 17 तारखेला पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे ज्या महिलांचे खाते बंद पडले आहे त्यांनी 17 तारखेच्या आत बँकेत जाऊन आपली KYC करायची आहे, तरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। किंवा ज्या महिलांच्या खात्याला आधार लिंक नाही त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या, म्हणजे 17 तारखेला आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील। तर अशा प्रकारे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। या लाडकी बहीण योजनेसंबंधित तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।